नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक शिंदे आपलं स्वागत करतो आहे। इयत्ता 12वी भूगोल विषय प्रकरण क्रमांक 5 द्वितीय आर्थिक क्रिया या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आज आपण अभ्यासाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपणास आकृती क्रमांक 5.1 मधील चित्र कशाची आहेत ते ओळखा। ही चित्रे कोणकोणत्या व्यवसायांशी निगडित असावीत ते लक्षात घेऊन तक्ता क्रमांक 5.1 पूर्ण करायचा आहे। पहा, आपल्याला अ, आ, ई, उ, ऊ, ऐ, ए हे असे एकूण 8 चित्र दिलेले आहेत। आपणास ती चित्र कशाचे आहेत, कोणत्या उद्योगाशी ती संबंधित चित्र आहेत हे ओळखायचं आहे। पहा, पहिलं चित्र आहे फळ प्रक्रिया उद्योग, दुसरं चित्र आहे दागिने व्यवसाय, 3 नंबरचं चित्र आहे ई औष्णिक ऊर्जा प्रकल्प, चौथं चित्र आहे जहाज बांधणी उद्योग, 5वं चित्र आहे बांधकाम व्यवसाय, 6वं चित्र आहे लोकरी कापड उद्योग, 7वं चित्र आहे खोबरेल तेलाचा घाणा आणि शेवटचं 8वं चित्र आहे दुग्ध प्रक्रिया उद्योग। असे एकूण 8 चित्र आहेत आणि ते वेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधित आहेत। आता आपण या चित्रांवर आधारित तक्ता क्रमांक 5.1 पूर्ण करूया। विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता क्रमांक 5.1 आहे, आपण हा पूर्ण केलेला आहे। पहा, अनुक्रम नंबर, व्यवसायाचे नाव, आवश्यक कच्चा माल, तयार उत्पादने, कच्च्या मालाची वैशिष्ट्ये, उत्पादनाची वैशिष्ट्ये असे एकूण 6 कॉलम या तक्त्यामध्ये आहेत आणि आपणास या 8 चित्रांशी संबंधित जे व्यवसाय होते त्या व्यवसायांची याच्यामध्ये माहिती भरायची आहे। बघा, पहिलं अ, व्यवसायाचं नाव आहे फळ प्रक्रिया उद्योग, आवश्यक कच्चा माल आहे विविध फळे, तयार उत्पादने बघा काय होतं त्याच्यापासून तयार रस, पेय, सरबत, जाम, जेली, मुरंबा, पाकवलेली फळं, हवाबंद डब्यातील फळं, लोणची इत्यादी उत्पादने या विविध फळापासून करता येतात। या कच्च्या मालाची वैशिष्ट्ये पहा, कच्चा माल हा फळबागातून मिळतो, फळाचे वजन जास्त असते, नाशवंत ही फळं असतात, अधिक काळ टिकून राहू शकत नाहीत आणि यांची किंमत देखील कमी असते। यापासून काय उत्पादन जे तयार होतात त्यांची वैशिष्ट्ये पहा, वजन कमी होते, फळ प्रक्रियेद्वारे फळांसारख्या नाशवंत अशा शेतमालाचे टिकाऊ पदार्थात रूपांतर करता येते आणि यांची आर्थिक किंमत अधिक असल्यामुळे आर्थिक फायदा देखील आपणास मिळतो। दुसरा आहे आ, व्यवसायाचं नाव आहे दागिने बनवणे, याच्यासाठी आवश्यक कच्चा माल आहे धातू खनिजे, उदाहरणार्थ बघा सोने, चांदी यांचे आपण दागिने बनवत असतो, त्यापासून काय होतं तयार तर वेगवेगळे दागिने तयार होत असतात। यासाठी जो कच्चा माल लागतो त्या कच्च्या मालाची वैशिष्ट्ये पहा, खाणकाम व्यवसायातून मिळणारे खनिजे ही अशुद्ध व वजनाने जास्त असतात, यांचे अशुद्ध खनिजाचे मूल्य ही कमी असते। म्हणजे जी काही खाणीतून खनिजे हे धातू निघणार आहेत हे कच्च्या स्वरूपात असतात, त्याचं शुद्धीकरण करावं लागतं आणि ते परत वेगवेगळ्या ठिकाणी पाठवावे लागतात दागिने बनवण्यासाठी। उत्पादनाची वैशिष्ट्ये बघा, यापासून विविध दागिने तयार केले जातात, दागिन्यावर केलेल्या कलाकुसरीमुळे दागिन्याचे मूल्य म्हणजेच किंमत वाढते आणि हे अधिक टिकाऊपणा याला प्राप्त होतो। तिसरं उदाहरण आहे ई औष्णिक ऊर्जा प्रकल्प, यासाठी आवश्यक कच्चा माल आहे दगडी कोळसा, पक्का माल याच्यातून तयार होतो तो वीज निर्मिती, यासाठी आवश्यक कच्च्या मालाची वैशिष्ट्ये आहेत, खाणकाम व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर दगडी कोळसा उपलब्ध होतो, याचे वजन अधिक असते आणि याची किंमत ही विजेपेक्षा कमी असते। यातून तयार होणाऱ्या पक्क्या मालाची वैशिष्ट्ये आहेत, यापासून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते, ज्याची किंमत दगडी कोळशाच्या तुलनेत अधिक आहे। जहाज बांधणी उद्योग, याच्यासाठी आवश्यक कच्चा माल आहे लाकूड आणि धातू, म्हणजे लोह खनिजाचे धातू जे वेगवेगळे भाग तयार करण्यासाठी आवश्यक आहेत, यापासून तयार होतात ते म्हणजे मोठाली जहाज, बोटी या तयार करता येतात। याच्यासाठी आवश्यक कच्चा माल कोणता आहे तर वनांमधून मिळणारं लाकूड तसेच खाणीतून मिळणारे विविध धातू हे याच्यासाठी आवश्यक असा कच्चा माल आहे। टिकाऊपणा यांचा कमी असतो लाकडाचा आणि यांची किंमत ही जहाजाच्या तुलनेत खूप कमी असते। यापासून जे जहाज तयार होतं ते अधिक काळ टिकणारे जहाज व बोटी निर्माण होतात आणि यांची किंमत ही खूप अधिक असते। त्याच्यानंतरचा 5वा व्यवसाय आहे बांधकाम व्यवसाय, यासाठी आवश्यक कच्चा माल आहे सिमेंट, लोखंड, वाळू इत्यादी, यापासून तयार होतात ते मोठमोठ्या इमारती, धरणे हे यापासून तयार होतात। यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल पका, खाणकाम व्यवसायातून लोह खनिज व सिमेंट उद्योगात आवश्यक खनिजे मिळतात, वजन अधिक असते व यांची किंमत ही
कमी असते. यापासून जे उत्पादन मिळतं म्हणजे मजबूत इमारती, बांधकामाची निर्मिती होते, यांचं मूल्य अधिक असतं. लागणारा कच्च्या मालापेक्षा या बांधलेल्या इमारती किंवा धरणं यांचं किंमत हे अधिक असते आणि हे अधिक काळ टिकाऊ असतात, त्यांचा टिकाऊपणा अधिक असतो. त्याच्यानंतरचा उद्योग आहे तो म्हणजे लोकर उद्योग. यासाठी आवश्यक कच्चा माल आहे म्हणजे लोकर. या लोकरीपासून काय तयार केलं जातं तर लोकरीपासून लोकरी कपडे, स्वेटर, मफलर, गरम कपडे हे या लोकरी कापडापासून तयार केलं जातं. यासाठी आवश्यक कच्चा मालाचे वैशिष्ट्य काय आहे तर हे लोकर कोणापासून मिळते आपणास तर ही लोकर पशुपालन व्यवसायात मुख्यतः मेंढ्या ज्या आहेत या मेंढ्यांपासून ही आपणास लोकर उपलब्ध होते. ही लोकर वजनाने आणि किमतीने जास्त असते. यापासून तयार होणारं जे उत्पादन आहे ते म्हणजे लोकरी कपडे हे अधिक मूल्यवान असतात व टिकाऊ असतात. त्यानंतरचा उद्योग आहे खोबरेल तेलाचा घाणा. याच्यासाठी आवश्यक कच्चा माल आहे नारळ आणि तयार होतं काय यापासून तर खोबरेल तेल तयार होतं. या कच्च्या मालाची वैशिष्ट्य पहा. नारळाच्या बागेतून नारळ मिळतात, नारळ कमी काळ टिकतात, त्यांचं वजनही अधिक असतं तर किंमत कमी असते. आणि यापासून जे खोबरेल तेल तयार होतं ते महाग असतं, ते नारळापेक्षा वजनाने हलकं असतं आणि ते अधिक काळ टिकणारं असतं. शेवटचा उद्योग आहे दुग्ध प्रक्रिया उद्योग. याच्यासाठी आवश्यक कच्चा माल आहे दूध आणि तयार उत्पादन काय होतं दुधापासून दूध, दही, लोणी आणि वेगवेगळ्या मिठाई या दुधापासून तयार होत असतात. या दूध प्रक्रिया उद्योगात जो कच्चा माल लागतो तो पशुपालन व्यवसायातून दूध मिळवलं जातं. हे दूध हे कमी काळ टिकतं आणि याची किंमत देखील यापासून जे तयार होणारे उत्पादन आहेत यांच्यापेक्षा कमी असते. याच्या उत्पादनाची वैशिष्ट्ये काय आहेत दही, लोणी, मिठाई यांची किंमत ही दुधापेक्षा अधिक असते. हे पदार्थ दुधापेक्षा महाग असतात आणि अधिक काळ टिकणारे देखील असतात. अशा पद्धतीने हे 8 उद्योग आहेत आणि हे 8 उद्योग व्यवसायांसाठी आवश्यक कच्चा माल, त्यापासून तयार होणारी उत्पादने, त्यांच्या कच्च्या मालाची वैशिष्ट्ये आणि तयार होणाऱ्या उत्पादनाची वैशिष्ट्ये आपण या तक्त्यामध्ये मांडलेली आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही देखील हा तक्ता मांडू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण जो 8 चित्र पाहिली त्या चित्राशी संबंधित वेगवेगळे 8 व्यवसाय पाहिले. त्या व्यवसायासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, त्यातून तयार होणारी उत्पादनं, त्या कच्च्या मालाची वैशिष्ट्ये व उत्पादनाची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही सर्व जी काय उत्पादनं आहेत, उद्योग आहेत ते कच्च्या मालावर आधारित आहेत आणि हे कच्चा माल हा निसर्गातून प्राप्त होतो. म्हणजेच प्राथमिक आर्थिक क्रियेतून जो काय माल प्राप्त होतो, ज्या वस्तू प्राप्त होतात त्या वस्तूंचा वापर कच्चा माल म्हणून या व्यवसायात केला जातो, या उद्योगात केला जातो. यालाच द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात. पहा, द्वितीय व्यवसाय म्हणजे काय आपण सविस्तर पाहूया. निसर्गातून संपादित केलेल्या उत्पादनापैकी काही उत्पादने आपण थेट वापरतो तर काही उत्पादनावर प्रक्रिया करतो. यातून टिकाऊ उत्पादन तयार होतं. म्हणजे जे निसर्गातून आपल्याला वेगवेगळी उत्पादने मिळतात त्यामध्ये काही फळे आहे, दूध आहे, लाकूड आहे, खाणीतून मिळणारे अशुद्ध धातू आहेत. यातील काही आपण थेट वापरू शकतो. म्हणजे काही फळं आहे, दूध आहे याचा आपण थेट वापर करू शकतो. मात्र काही उत्पादनावर प्रक्रिया करावी लागते व त्याचा टिकाऊपणा वाढवावा लागतो. ही प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून वापरले जातात व त्यापासून पक्का माल तयार केला जातो. हा पक्का माल पुढे ग्राहकांना पुरवला जातो. द्वितीयक व्यवसायांमध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना मूल्यवर्धन होते. म्हणजेच त्या उत्पादनाची किंमत वाढते. द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्रक्रिया, उत्पादन व बांधकाम यांच्याशी निगडीत असतात. म्हणजेच हे द्वितीय व्यवसाय हे प्रामुख्याने कच्च्या मालावर केली जाणारी प्रक्रिया, त्यापासून केले जाणारे उत्पादन आणि बांधकाम याच्याशीही संबंधित आहेत. ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्या ठिकाणास कारखाना असे म्हणतात. जिथं कच्चा माल येतो त्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते, त्या कच्च्या मालाचं रूपांतरण पक्क्या मालात केलं जातं. त्या पक्क्या मालाचा टिकाऊ त्याची किंमत ही अधिक असते. या ज्या क्रिया ज्या ठिकाणी केल्या जातात त्या ठिकाणास कारखाना असे म्हणतात. म्हणजेच द्वितीयक आर्थिक क्रिया किंवा द्वितीयक व्यवसाय हा कारखान्यामध्ये चालणारा व्यवसाय आहे. विद्यार्थी मित्रांनो, करून पहा, याचा आपण अभ्यास करूया. पहा, आ, ई असे एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या 3 प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. त्यातील पहिला प्रश्न पहा. साखर उद्योग दर्शवणारा सोलापूर जिल्ह्याची आकृती 5.2 मधील नकाशा पहा. शामरावची शेती
जे लाल रंगाने सोलापूर जिल्ह्याच्या नकाशात दाखवलेले आहे. अ या ठिकाणी आहे. त्यांनी नुकतीच ऊस तोड केली आहे. नकाशाचा अभ्यास करा आणि सांगा की त्यांनी त्यांचा ऊस कोणत्या कारखान्यात पाठवावा. मित्रांनो, अ या ठिकाणाला जर व्यवस्थित पाहिलं तर आपणास लक्षात येतं की याच्या आसपास बरेचसे साखर कारखाने आहेत. मात्र अ पासून वैराग या ठिकाणी जो साखर कारखाना आहे त्याचं अंतर कमी असल्यामुळे यांनी वैराग या ठिकाणच्या साखर कारखान्याला आपला ऊस पाठवावा. दुसरं आहे आ. फिरोज यांच्या मुलाने जवळच्या शहरातून बेकरी पावभट्टी व्यवसायाचे प्रगत शिक्षण घेतले आहे. आपल्या मुलाने आपल्याच गावात बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे, पण त्यांच्या मुलाच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी. सांगा बरं कोण बरोबर आहे, फिरोज की त्याचा मुलगा, आणि का? याचं उत्तर पहा. आ याचं उत्तर आहे फिरोजचा मुलगा बरोबर आहे, कारण बेकरी उद्योगातील केक या पक्क्या मालाचे वजन कच्च्या मालापेक्षा जास्त असते, ज्याच्या वाहतुकीचा खर्च हा जास्त असतो. म्हणून बेकरी उद्योग बाजारपेठांजवळ स्थापन केले जातात. त्यामुळे शहरी भागामध्ये त्यांनी आपली बेकरी सुरू करावी. हे जे काही फिरोजच्या मुलाचं मत आहे ते अगदी बरोबर आहे. तिसरा प्रश्न ई. शांताराम हा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील तरुण मुलगा आहे. त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करावायचा आहे. वनातून त्याला मधाची पोळी सहज उपलब्ध होऊ शकतात, ज्यातून चांगल्या दर्जाचा मध काढता येऊ शकतो. त्याच्या गावापासून शहर सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. गावात त्याची स्वतःची जमीन आहे आणि शहरातही त्याला जमीन मिळू शकते. त्याने मध प्रक्रिया उद्योग कोठे स्थापन करावा, गावामध्ये की शहरामध्ये, आणि का? पहा याचं उत्तर. दोन्ही ठिकाणी त्यांनी त्याचा उद्योग स्थापन केला तरी चालेल. कारण का तर कच्चा माल व पक्का माल यांच्या वजनात फरक होत नाही. अशा प्रकारे आपण या तिन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. हे तिन्ही प्रश्न हे वेगवेगळ्या उद्योगाशी संबंधित असे आहेत. उद्योगाचे स्थान निश्चिती पहा. आपण जे आता हे तिन्ही प्रश्नांची उत्तर दिली त्यावरून आपणास उद्योगाचे स्थान निश्चिती करताना काही गोष्टी लक्षात येतात की उद्योगाच्या स्थान निश्चितीवर अनेक घटक परिणाम करत असतात. उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते व हा कच्चा माल कोठून तरी वाहतूक करून आणावा लागतो. आपल्याला माहित आहे की उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा प्राथमिक आर्थिक क्रियेतून उपलब्ध होत असतो. म्हणजेच या ज्या काही प्राथमिक आर्थिक क्रिया चालतात या ठिकाणाहून आपला कच्चा माल उद्योगासाठी आणावा लागतो आणि त्याद्वारे आपला उद्योग स्थापन करावा लागतो. कच्चा आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगाचे स्थान ठरते. उदाहरणार्थ पहा, साखर उद्योगांना ऊसाची गरज असते. ऊस कापणीनंतर जसजसा वेळ जातो तसतसे ऊसाचे वजन व त्यातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे साखर उत्पादनासाठी त्याची उपयोगिता कमी होते. म्हणजे जसजसं तुम्ही ऊस तोडली नंतर जेवढा अधिक वेळ घालवाल तेवढं त्या ऊसाची उपयोगिता, त्या ऊसातील असणारे साखरेचं प्रमाण हे कमी होत जातं. म्हणून ऊस कापणीनंतर योग्य वेळेत जवळच्या कारखान्यांना पाठवणे आवश्यक असते. त्यामुळे साखर उद्योग हे कच्चा माल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापित झालेले असतात. बेकरी उद्योगातील केक या पक्क्या मालाचे वजन कच्च्या मालापेक्षा जास्त असते, ज्याच्या वाहतुकीचा खर्च हा जास्त असतो. म्हणून बेकरी उद्योग बाजारपेठांजवळ स्थापन केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. पाहूया आपण. ज्या उद्योगात वजनाने जड असलेल्या कच्चा मालावर प्रक्रिया केली जाते त्यातून निर्माण होणारा पक्का माल वजनाने हलका असतो. असे उद्योग नेहमी कच्चा माल उत्पादन करणाऱ्या क्षेत्राजवळ स्थापन होतात किंवा असतात. या उलट ज्या उद्योगात वजनाने हलक्या कच्च्या मालावर प्रक्रिया होते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल हा वजनाने जड असतो असे उद्योग नेहमी बाजारपेठेच्या सानिध्यात आढळतात. पूर्वीच्या काळी वाहतुकीचा खर्च हा अंतर व वजनाच्या प्रमाणात वाढत असे. म्हणजेच काय तर ज्या उद्योगधंद्यामध्ये लागणारा कच्चा माल हा वजनाने अधिक असतो, ज्याच्या वाहतुकीवर खर्च अधिक येऊ शकतो, असे उद्योग हे नेहमी कच्च्या मालाच्या क्षेत्रात स्थापन होतात. तर ज्या उद्योगामध्ये कच्चा माल हा वजनाने कमी असतो मात्र तयार होणारा पक्का माल हा वजनाने अधिक असतो, अशा उद्योगांची स्थापना ही प्रामुख्याने बाजारपेठेच्या ठिकाणीच होते, कारण वाहतुकीचा खर्च हा यामुळे कमी होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे अगोदर पाहिलेले विविध उदाहरणे आहेत, करून पहा आहे किंवा हे लक्षात ठेवा, हे याचा जो आपण अभ्यास केला याच्यावरून आपणास काही गोष्टी लक्षात येतात की उद्योगाच्या स्थानिकरणावर अनेक घटक परिणाम करत असतात. ते घटक हे प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक किंवा इतरही घटक असू शकतात. हे घटक कोणते आहेत ते आता आपण पाहूया. पहा, उद्योगाच्या स्थानिकरणावर परिणाम करणारे घटक. पहिला आहे प्राकृतिक घटक. त्या प्राकृतिक घटकामध्ये हवामान, कच्च्या मालाची उपलब्धता, पाणी आणि वीज पुरवठा,
कामगार, वाहतूक, जागा किंवा जागेची उपलब्धता हे घटक परिणाम करतात. तर आर्थिक घटकामध्ये बाजारपेठ सानिध्य, दुसरा आहे भांडवल. तर राजकीय घटकामध्ये आहे शासकीय धोरण, विशेष आर्थिक क्षेत्र हे राजकीय घटक परिणाम करतात. तर इतर घटकामध्ये स्थान विभाजन आहे, उद्योगांचे केंद्रीकरण आहेत. हे घटक उद्योगाच्या स्थानिकरणावर परिणाम करताना आपणास दिसून येतात. आता आपण या प्रत्येक घटकाची सविस्तर अशी माहिती घेऊया. उद्योगाच्या स्थापनेवर किंवा स्थानिकरणावर परिणाम करणाऱ्या विविध घटकापैकी पहिला घटक आहे प्राकृतिक घटक. या प्राकृतिक घटकातील पहिला घटक आहे हवामान. उद्योगाच्या स्थानिकरणासाठी प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नाही. अत्यंत उष्ण, दमट, कोरड्या किंवा शीत हवामानात औद्योगिक विकास शक्यतो होत नाही. म्हणजे ज्या भागामध्ये अतिशय उष्णता आहे, अतिशय शीत असं हवामान आहे, अशा भागामध्ये उद्योगधंद्याची स्थापना होत नाही. उदाहरणार्थ पहा, भारतातील अतिउत्तरेकडील जो प्रदेश आहे जिथे हिमालयीन पर्वतरांगा आहेत किंवा वायुव्य भागातील उष्ण व कोरडे हवामान आहे, वाळवंटी भाग आहे, अशा ठिकाणी उद्योगधंद्याचे स्थानिकरण होत नाही. तसेच हवामानात बदल ही उद्योगाच्या विकासात अडथळे आणतात. म्हणजे सतत जर हवामानात बदल होत गेले तर ते उद्योगधंद्याच्या विकासासाठी अडथळे निर्माण करतात. उदाहरणार्थ पहा, सतत आवर्षण, दुष्काळ, वादळे हे जर येत असतील तर त्या भागामध्ये व्यवसायाचे स्थानिकरण हे कमी प्रमाणात होतं. या उलट सुसह्य हवामान उद्योगाच्या विकासास अनुकूल ठरते. उदाहरणार्थ पूर्वी जेव्हा यांत्रिकीकरण फारसे झाले नव्हते किंवा कृत्रिम धाग्यांचा वापर केला जात नव्हता, त्यावेळी कापसापासून धागा तयार करण्यासाठी दमट हवामानाची आवश्यकता होती. कारण कोरड्या हवामानात धागा वारंवार तुटत होता. परिणामतः कापड उद्योगाचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळ झाले. आता कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कृत्रिमरित्या दमटपणा निर्माण करणाऱ्या यंत्रांचा उपयोग केला जातो, परंतु त्यांच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ होते आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी दमट हवामान होतं त्या भागामध्ये हे कापड उद्योग स्थापन झाले. का तर ते कापसापासून जो धागा तयार केला जात होता, तो धागा हा दमट हवामानामुळे एक संघ असा निघत होता, तो तुटत नव्हता. त्यामुळे या भागामध्ये, ज्या भागात दमट हवामान आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरातची किनारपट्टीचा प्रदेश आहे, या भागामध्ये हे कापड उद्योग पूर्वी स्थापन झालेले आहेत. आता देखील आपण कृत्रिम यंत्राच्या साहाय्याने दमट हवामान तयार करू शकतो. मात्र त्या यंत्रणेसाठी किंवा ते यंत्र बसवण्यासाठी जो खर्च मोठ्या प्रमाणात येतो, त्यामुळे कापडाच्या किमती या वाढतात. म्हणूनच हवामान हा घटक देखील उद्योगाच्या स्थापनेसाठी किंवा स्थानिकरणासाठी खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असताना दिसून येतो आहे. दुसरा प्राकृतिक घटक आहे कच्च्या मालाची उपलब्धता. उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने शेती, खाणकाम, वनांमधून व मासेमारी इत्यादी व्यवसायातून मिळवला जातो. यामुळे उद्योगाची स्थान निश्चिती निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते. नाशवंत, अवजड आणि वजनात घट होणारा कच्चा माल, यात साखर उद्योग कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्रात स्थापन होताना दिसतो. तागाच्या गिरण्या, साखर कारखाने हे शक्यतो कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ केंद्रित झालेले आहेत. त्याचप्रमाणे महाबळेश्वर, नागपूर या परिसरात स्थानिक फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन झालेले आढळतात. नाशवंत पदार्थावर प्रक्रिया त्वरित होणे गरजेचे असते, हे यामागचे कारण आहे. म्हणजेच कच्च्या मालाची उपलब्धता ज्या प्रदेशात अधिक होते त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे स्थापन होतात. त्यातल्या त्यात जो कच्चा माल नाशवंत आहे, वजनाने अधिक जड आहे, ज्याच्या वाहतुकीवर खर्च येऊ शकतो किंवा जो कच्चा माल लवकरात लवकर खराब होऊ शकतो, अशा कच्च्या मालावर आधारित असणारे उद्योग हे त्या कच्च्या मालाच्या क्षेत्रात स्थापन झालेले आपणास दिसून येतात. तिसरा प्राकृतिक घटक आहे पाणी आणि वीज पुरवठा. उद्योगांना शीतकरण, धुलाई इत्यादीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. असे उद्योग नदी किंवा तलाव अशा पाणवठ्याजवळ स्थापन झालेले आढळतात. कोळसा, खनिज तेल, वीज हे कोणतेही प्रकारचा उद्योग चालवण्यासाठी अत्यावश्यक ऊर्जा स्रोत आहेत. कोळसा हा जड आणि अवजड असल्याने खाण क्षेत्राजवळच कोळशावर अवलंबित उद्योग स्थापन झालेले आढळतात. या उलट लांब अंतरावरून तारा आणि नळांमार्गे वीज व खनिज तेल पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे या ऊर्जा स्रोतावर अवलंबून असलेले उद्योग त्यांच्या स्रोतापासून दूर अंतरावर स्थापन झालेले दिसतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक उद्योगाला मुबलक प्रमाणात पाणी आणि वीज पुरवठ्याची गरज असते. ज्या भागामध्ये पाण्याची सोय अधिक असते, तलाव, विहिरी, नदी या भागामध्ये हे उद्योग स्थापन होतात. उदाहरणार्थ पहा, कपड्यासाठी कपड्याची धुलाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असल्यामुळे हे उद्योग पाण्याच्या ठिकाणी अधिक स्थापन झालेले दिसून येतात. चौथा घटक आहे कामगार.
उद्योगाच्या गरजेनुसार कामगारांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ बांधकाम, खाण उद्योग किंवा कापड उद्योगांना कुशल कामगारांची आवश्यकता असते. अन्न प्रक्रिया उद्योग, दागिने बनवणे या उद्योगांना कुशल कामगारांची गरज असते. वाढते यांत्रिकरण असूनही काही उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता आहे. त्यामुळे उद्योगाच्या शेजारी कामगार वस्ती वाढलेल्या आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, उद्योग आहे म्हणजे त्या ठिकाणी काम करणारे कुशल अकुशल कामगार हे लागणारच. त्यामुळे ज्या भागामध्ये हे कुशल अकुशल कामगार मोठ्या प्रमाणावर तसेच स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतात अशा ठिकाणी हे उद्योग मोठ्या प्रमाणावर स्थापन झालेले दिसून येतात आणि या उद्योगाच्या सभोवतालीच त्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या वस्त्या देखील स्थापन झालेल्या आपणास दिसून येतात. पाचवा घटक आहे वाहतूक. वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. म्हणजेच जसजसं वाहतुकीचं अंतर वाढेल तसतसं त्या उत्पादनाचा खर्च वाढतो. उत्पादनाचा खर्च वाढला की त्या उत्पादनाची किंमत वाढते आणि बाजारपेठेमध्ये त्या वस्तू महागतात. म्हणूनच वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. वाहतुकीचा कमी खर्च हा उद्योगाच्या स्थानिकरणासाठी महत्वाचा घटक आहे. जड, अवजड, नाशवंत, कच्चा तसेच पक्का माल आणि जास्त अंतर असल्यास वाहतुकीचा खर्च जास्त लागतो. उदाहरणार्थ कोळशाची वाहतूक या उलट टिकाऊ व वजनाने हलका कच्चा माल किंवा पक्का माल अतिशय दूर अंतरावर देखील किफायतशीर जलमार्गाद्वारे आणता येतो. असे उद्योग बंदर किंवा जलवाहतुकीस योग्य अशा जलरूपांजवळ आढळतात. उदाहरणार्थ कापड उद्योग, लगदाचे लाकूड प्रक्रिया उद्योग इत्यादी. एकूणच काय तर ज्या कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी अधिक खर्च लागतो किंवा जो कच्चा माल अवजड आहे, वजनाने अधिक आहे, नाशवंत आहे अशा कच्च्या मालाच्या वाहतुकीवर अधिक खर्च होतो. अशा वेळेस त्या भागामध्ये ते उद्योग स्थापन केले जातात. कारण का तर वाहतूक खर्च कमी करण्यासाठी. तर जे कच्चा माल वजनाने हलका आहे किंवा जो पक्का माल वजनाने हलका आहे त्याची वाहतूक करण्यासाठी कमी खर्च येऊ शकतो. सहावा घटक आहे जागा किंवा जमिनीची उपलब्धता. उद्योगांच्या निर्मितीसाठी जमिनीच्या उपलब्धतेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. उद्योग सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश आणि पुरेशा वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणी वसतात. उद्योग उभारण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. पूर्वी शहरी भागाजवळ उद्योगांचे केंद्रीकरण सहज होत होते, परंतु शहरी भागाजवळ वर्तमान स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध होत नसल्याने तसेच शहराजवळील जमिनीच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागात उद्योग स्थापन करण्याकडे कल वाढतो आहे. उदाहरणार्थ पहा, पुण्या शेजारील चाकण किंवा लोटे परमेश्वर हे चिपळूण जवळील ग्रामीण भागामध्ये आता उद्योगाचं केंद्रीकरण होताना दिसून येत आहे. म्हणजेच उद्योग स्थापन करण्यासाठी मोठमोठ्या जमिनींची गरज असते आणि शहरी भागामध्ये या जमिनी आता मिळणं कठीण झालेलं आहे. त्यामुळे त्या शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये या जमिनी सहज उपलब्ध होत आहेत. त्या ठिकाणी आता उद्योगांची स्थापना होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण उद्योगाच्या स्थानिकीकरणावर किंवा स्थापनेवर परिणाम करणारे प्राकृतिक घटक पाहिले. आता आपण आर्थिक घटक पाहूया. आर्थिक घटकामध्ये पहिला घटक आहे बाजारपेठ सानिध्य. उत्पादित माल जर बाजारपेठेपर्यंत पोहोचतच नसेल तर उत्पादनाची पूर्ण प्रक्रिया निरुपयोगी असते. उत्पादित वस्तूचे त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठ नजीक असणे आवश्यक असते. यामुळे वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होते. ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू मिळू शकतात. नाशवंत आणि अवजड वस्तूंसाठी तयार बाजारपेठ अत्यंत आवश्यक असते. कधी कधी उत्पादन प्रक्रियेदरम्यान अवजडता किंवा नाजूकपणामध्ये लक्षणीय वाढ होते. अशा परिस्थितीत उद्योग बाजाराभिमुख असतो. उदाहरणार्थ केक हे तयार उत्पादन कच्च्या मालाच्या तुलनेत जड असते, म्हणून हे उद्योग बाजारपेठ जवळ स्थापन झालेले आपणास दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्या उद्योगामधून नाशवंत आणि अवजड असा पक्का माल तयार होत असतो ते उद्योग साधारणतः बाजारपेठेच्या जवळ स्थापन होतात. का तर त्यांची वाहतूक ही कमी कालावधीमध्ये व्हावी आणि तो माल स्वस्त दरामध्ये ग्राहकापर्यंत पोहोचावा यासाठी बाजारपेठेच्या सानिध्यामध्ये असे उद्योग स्थापन होतात. उदाहरणार्थ पहा, केक तयार करणे किंवा बेकरी उद्योग हा बाजारपेठेच्या सानिध्यात तयार होतो. कारण या बेकरी उद्योगातून तयार होणाऱ्या उत्पादनांचं वजन अधिक असतं. त्याची वाहतूक जर करायची असेल तर त्याच्यावर अधिक खर्च येतो आणि हा खर्च टाळण्यासाठी हे असे उद्योग बाजारपेठेच्या जवळील प्रदेशात स्थापन होतात. तसेच काही बाजाराभिमुख उद्योग असतात. म्हणजेच बाजारातील चढ उतार, बाजारातील मागणी याचा परिणाम त्या उद्योगातील उत्पादनावर होत असतो. अशी उत्पादने घेणारे उद्योग देखील बाजारपेठेच्या सानिध्यात उभे राहतात. दुसरा आहे भांडवल. उद्योग स्थापन करण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता असते. बँकिंग आणि आर्थिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. अशा प्रदेशात उद्योग स्थापन होताना दिसतात. वस्तुतः आज या ठिकाणी उद्योग स्थापन झालेले असतात तेथे आर्थिक सुविधा आकर्षित होतात आणि
त्यामुळे तिथे पुन्हा मोठ्या प्रमाणात उद्योगांची स्थापना होते. उदाहरणार्थ पहा, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, मुंबई जवळील जी उपनगर आहेत या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र तयार झालेली आहेत आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये इतर शहरांपेक्षा उत्तम बँकिंग आणि आर्थिक सुविधा असतात. त्या भागामध्ये ग्रामीण भागात चांगल्या बँकिंग सुविधाच्या विस्तारामुळे तेथे देखील उद्योगांची स्थापना होऊ लागलेली आहे. सध्याच्या स्थितीत ग्रामीण भागामध्ये देखील बँकिंग सुविधा या विस्तारलेल्या आहेत. त्यांचे देखील अधिक चांगल्या सुविधा या ग्रामीण भागात उपलब्ध झालेल्या असल्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये देखील उद्योगधंद्याची स्थापना होताना दिसून येत आहे. उद्योगधंद्याच्या स्थापनेवर परिणाम करणारा राजकीय घटक आहे आणि या राजकीय घटकामधील पहिला घटक आहे शासकीय धोरण. राजकीय दृष्टिकोन विचारात घेऊन शासनामार्फत अनेक औद्योगिक धोरणे उद्योगांना प्रोत्साहन देतात. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या प्रदेशांच्या विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन तेथे शासन आर्थिक सहाय्य, जमीन, पाणी, वाहतूक व संदेशवहनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देते. अशा प्रदेशांमध्ये उद्योग स्थापन करणारे उद्योगपती आणि उद्योजकांना शासन कर सवलती देतं, विपणनासंबंधित सल्ले देतं, आयात आणि निर्यातीसाठीच्या सुविधा देखील त्यांना देऊ करतं. उदाहरणार्थ महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार वर्ग ड व त्यापुढील औद्योगिक क्षेत्रांना अशा सुविधा मिळतात. या उलट शासकीय धोरणानुसार काही प्रदेशात उद्योगांना प्रोत्साहन दिले जात नाही, तिथे बंदी आणता येते. पहा, उदाहरणार्थ बघा, किनारी प्रदेश, पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील प्रदेश अशा भागामध्ये शासन उद्योगधंद्याच्या स्थापनेवर बंदी आणू शकतं किंवा निर्बंध घालू शकतं. दुसरं आहे विशेष आर्थिक क्षेत्र. औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते. भारतात त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र म्हणतात, म्हणजे SEZ, स्पेशल इकॉनॉमिकल झोन. विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेषत्वाने निश्चित केलेले भौगोलिक क्षेत्र आहे जे खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सार्वजनिक व खाजगी भागीदारीने विकसित केले जाऊ शकते. देशात या क्षेत्रांचा विकास विशेषतः निर्यातक्षम उत्पादनाच्या वाढीसाठी केला जातो. उदाहरणार्थ सांताक्रूज, मुंबई येथील स्विब्स म्हणजेच देशामध्ये औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी शासनाने विशेष आर्थिक क्षेत्र तयार केलेले आहेत, ज्यामध्ये उद्योगांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि या ठिकाणी प्रामुख्याने जे उत्पादन निर्यातक्षम आहे असे उत्पादन घेणाऱ्या उद्योगांना इथं प्राधान्य दिलं जातं. उद्योगाच्या स्थानिकरणावर परिणाम करणारा शेवटचे इतर घटक आहेत. त्यातील पहिला घटक स्थान विभाजन. कधी कधी उत्पादनाची विविध टप्पे विकेंद्रित केली जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाते. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी व मोटार वाहन निर्मिती उद्योग. हे उद्योग बाजारपेठेजवळ स्थित असणे आवश्यक असते. म्हणूनच यातील विविध उत्पादन घटक वेगवेगळ्या टप्प्यांवर विभाजित करतात. उद्योगांना त्यामुळे आर्थिक दृष्ट्या फायदा मिळतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, स्थान विभाजन म्हणजेच त्या उत्पादनाचे जे वेगवेगळे पार्ट्स असतात ते वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तयार केले जातात आणि त्यांचे एकत्रीकरण एखाद्या वेगळ्या ठिकाणीच केले जाते आणि तेथून ते उत्पादन हे पूर्ण रूपाने तयार होत असतं. उदाहरणार्थ बघा, मोटर उद्योगामध्ये मोटर उद्योगातील जे विविध गाड्यांचे पार्ट आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी तयार केले जातात आणि त्या ठिकाणावरून ते एकत्रित आणून एका ठिकाणी ते वाहन तयार केले जाते. यामुळे होतं काय, तर त्या उद्योगामधील उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि मुख्य उद्योग हा बाजारपेठेच्या जवळ स्थापन झाल्यामुळे बाजारपेठेवर आधारित त्याच्यामध्ये सुधारणा करता येतात. दुसरा घटक आहे उद्योगाचे केंद्रीकरण. सुविधाच्या उपलब्धतेमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापन होतात व त्या प्रदेशातील सुविधांचा वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापी अनुकूलतेच्या तत्वानुसार या प्रदेशात कालांतराने इतरही उद्योग स्थापन होतात. यामुळे सदर प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण होते. अनुमापी म्हणजे काय, तर त्या प्रदेशात अगोदरच वेगवेगळे उद्योग स्थापन झालेले असतात. त्या उद्योगांना पूरक असे उद्योग हे त्या भागात स्थापन झाल्यामुळे त्या पूरक उद्योगांना अगोदर त्या ठिकाणी स्थापन झालेल्या उद्योगांचा फायदा होतो. अशा प्रकारे उद्योगांचे केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक, आर्थिक इत्यादी घटकांचा प्रभाव राहत नाही. अशा औद्योगिक प्रदेशांचे वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक
उद्योग स्थापन झालेले आढळतात। उदाहरणार्थ जगभरात ज्या प्रदेशात लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आले होते त्यांच्या आसपास या कारखान्याच्या पक्क्या मालावर आधारित भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग निर्माण करणे, गाड्यांचे सांगाडे निर्माण करणे इत्यादी या उद्योगांच्या विकासावर पुढे मोटार गाड्या निर्मिती, वेष्टीकरण उद्योग, रेल्वे गाड्यांची निर्मिती, रेल्वे इंजिन निर्मिती हे उद्योग या प्रदेशात स्थापन होताना दिसतात। अशा केंद्रीकरणामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांना अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळून कमी भांडवलात जास्तीत जास्त नफा मिळवता येतो। हा उद्योगाच्या केंद्रीकरणाचा सर्वात मोठा फायदा आहे, कारण केंद्रीकरणामुळे एकाच ठिकाणी अनेक उद्योग एकत्रित येतात आणि ते उद्योग एकमेकांना पूरक असल्यामुळे एकमेकाच्या सहवासाचा फायदा त्यांना होतो आणि त्यांच्या उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि फायदा अधिक त्यांना मिळतो। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रदेशात उद्योग स्थापन होण्यासाठी त्या प्रदेशातील प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, राजकीय ध्येय धोरणे व इतर घटकांचा परिणाम होत असतो। या घटकांवर आधारित त्या भागामध्ये उद्योगांचे केंद्रीकरण होते आणि तिथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे स्थापन होत असतात। मात्र काही उद्योग हे या घटकांवर आधारित नसतात किंवा काही उद्योगांवर असे बाजारपेठा किंवा हवामान हे घटक फारसे परिणाम करत नसतात। या उद्योगांना स्थानमुक्त उद्योग असे म्हणतात। हे उद्योग संसाधने, उत्पादन कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात। हे घटक असंख्य ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतात। या उद्योगात स्थानाचे महत्त्व हे नसते। हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता जास्त असते। या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरते। उत्पादित मोठ्या गाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढून त्यांच्या नफ्यात वाढ होते। तसेच आंतरजालासारखे म्हणजेच इंटरनेट सारख्या अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगाच्या स्थानिकीकरणाच्या कच्च्या मालाचे ठिकाण, बाजारपेठ यांचाही परिणाम होत नसतो। घड्याळ तयार करणे, हिरे तासणे ही या उद्योगाची काही उदाहरणे आहेत। या उद्योगांमध्ये पक्का माल किंवा कच्चा माल दोन्ही वजनाने हलके असतात, त्यांचे सहजतेने वाहतूक करता येते। या प्रकारातले बहुतेक उद्योगातील उत्पादन हे कमी प्रमाणात असते, परंतु त्यांचे मूल्य हे अधिक असते। उदाहरणार्थ मध उद्योग, मध निर्मिती उद्योगात कच्च्या मालाच्या वजनाचा स्थान निश्चितीवर फारसा फरक पडताना दिसत नाही। उदाहरणार्थ मध उद्योग, मध निर्मिती उद्योगात कच्च्या मालाच्या वजनाचा स्थान निश्चितीवर फारसा फरक पडताना दिसत नाही। म्हणजेच असे जे उद्योग असतात ज्याच्यामध्ये कमी उत्पादन घेतलं जातं परंतु ते उत्पादन मौल्यवान असतं, तसेच त्याची वाहतूक करताना फारसा खर्च येत नाही, त्यामध्ये अधिक कौशल्याचा व आधुनिक तंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। संदेशवहन, इंटरनेट यासारख्या अत्याधुनिक साधनांच्या द्वारे ज्याचं विक्री किंवा उत्पादन केलं जातं, या उद्योगांना स्थानमुक्त असे उद्योग म्हणतात। उदाहरणार्थ आहेत घड्याळ तयार करणे, हिरे तासणे, मधाचा उद्योग हे स्थानमुक्त उद्योग आहे। त्याच्यावर कच्चा माल, बाजारपेठ, ठिकाण या कोणत्याही घटकाचा परिणाम होताना दिसत नाही। विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जरा डोके चालवा। खाली काही उद्योगांची यादी दिलेली आहे, त्या उद्योगांच्या स्थानिकीकरणाबद्दल विचार करा आणि ते स्थानमुक्त उद्योग आहेत की नाहीत ते सांगा आणि तक्ता पूर्ण करा। पहा, एकूण 10 उद्योग दिलेले आहेत। वस्त्र उद्योग, सिमेंट उद्योग, हिरे तासणे उद्योग, मोबाईल उद्योग, कागद निर्मिती उद्योग, साखर उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योग, तेल शुद्धीकरण उद्योग, केसाच्या पिना निर्मिती उद्योग हे असे 10 उद्योग आहेत आणि त्यांचे उद्योगाचे नाव, आवश्यक कच्चा माल, पक्का माल व उद्योग स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक या पद्धतीने आपणास हा तक्ता पूर्ण करायचा आहे। हे कार्य मी आपणासाठी ठेवतो आहे। जर आपणास माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे जे काही येणारे नवनवीन व्हिडिओ आहेत ते आपणास लगेचच उपलब्ध होतील। धन्यवाद।